नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला चॅनल थरार सत्य आणि आजची बातमी मन सुन्न करणारी, धक्का देणारी आणि प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहे. सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका बापाने स्वतःच्या 3 निष्पाप मुलांना विष पाजण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वतःही आपले जीवन संपवले. ही घटना इतकी वेदनादायी आहे की ऐकताना देखील अंगावर शहारे येतात. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील व्यक्तीचे नाव भीमा अण्णा वाघमारे असून त्यांचे वय 34 वर्षे होते. ते एका सिमेंट कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत वाद सुरू होते. घरगुती कारणांमुळे वाढत गेलेले हे भांडण इतके टोकाला गेले की काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी रागाच्या भरात आपल्या माहेरी निघून गेली. पत्नी घर सोडून गेल्यानंतर नातेवाईकांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित महिलेनं पुन्हा सासरी परत येण्यास स्पष्ट नकार दिला. याच गोष्टीचा भीमा वाघमारे यांच्या मनावर प्रचंड परिणाम झाला. मानसिक तणाव वाढत गेला आणि शेवटी त्यांनी एक अत्यंत टोकाचा आणि भयानक निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी त्यांनी आपल्या 3ही लहान मुलांना सोबत घेतले आणि गावाजवळील एका शेतात गेले. त्या निर्मनुष्य ठिकाणी त्यांनी आपल्या 3ही निष्पाप मुलांना विष दिले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. या घटनेत विषाचा परिणाम झाल्यामुळे भीमा वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र सुदैवाने योग्य वेळी 3ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. सध्या या 3ही मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्यावर रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत आणि हे निष्पाप जीव मृत्यूशी झुंज देत आहेत. या संपूर्ण घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा संदेश देते. कितीही मोठा कौटुंबिक वाद असो, पण त्यात निष्पाप मुलांना त्रास देणे किंवा त्यांचे आयुष्य धोक्यात घालणे हा कधीच योग्य मार्ग नाही. मानसिक तणावाच्या वेळी योग्य सल्ला, समुपदेशन आणि जवळच्या लोकांची मदत घेणे खूप गरजेचे असते. चला, आपण सर्वांनी मिळून एक जबाबदार समाज घडवूया, जिथे अशा घटना पुन्हा कधीच घडणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.